नमस्कार सगळ्यांना. आज आपण जो टॉपिक बघणार आहोत तो असेल इंडिया विक्स व्होलॅटिलिटी इंडेक्स. मार्केट जेव्हा वर जाईल किंवा मार्केट जेव्हा खाली जाईल त्याला एक गेज असतो. तो गेज म्हणजेच नथिंग बट इंडिया विक्स. मग बरेचशा लोकांचे काही कन्सेप्ट आहेत ते आपण इथनं क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया की इंडिया विक्स नक्की मेजर कसं केलं जातं, काय आपल्याला इंडिया विक्स मध्ये बघायला पाहिजे आणि त्याच्या मागचं गणित काय आहे. एक नीट लक्षात घ्या, हा टॉपिक पुढे जाण्याच्या आधी ज्या कोणाला स्टँडर्ड डेव्हिएशन, मीन रिव्हर्जन थिंग किंवा व्हेरियन्स, कोव्हेरियन्स या गोष्टी जर माहिती नसतील, ज्याला आपण स्टॅटिस्टिकल अनालिसिस मध्ये हे टूल्स वापरले जातात, त्याच्या अनुषंगाने आपल्याला पुढचं एक प्रेडिक्शन करायचं असतं. मग तो एक वेगळा सेपरेट भाग आहे, पण ह्या टर्म सुद्धा कदाचित तुम्हाला ऐकायला मिळतील. मग तुम्ही जेव्हा हे इंडिया विक्स काय आहे हे बघताय तेव्हा काहीतरी तुम्ही नोटिफिकेशन्स करून ठेवलेत तर तुम्हाला ते जास्ती मदत पडेल. मला असं सांगायचं की जर कॅल्क्युलेशन आपण विक्सचं केलं तर आपण ब्रॉडली म्हणजे अगदीच लहान नाही पण डेफिनेटली अशा लॉंग टर्म मध्ये आपण त्याला व्हिज्युअलाइज करू शकतो की बाबा एक रेंज काय मार्केटची, काय रेंजमध्ये मार्केट जाऊ शकतं वरती, काय रेंजमध्ये खालती मार्केट जाऊ शकतं. म्हणजे वर आणि जे खाली जाण्याची गोष्ट आहे त्याला आपण व्होलॅटिलिटी म्हणतो. अप अँड डाऊन, उतार चढाव. दॅट इज नथिंग बट इंडिया विक्स. मग आपण इंडिया विक्स कुठे बघायचं त्याचं एक छोटंसं प्रेझेंटेशन पण आपण बघणार आहोत आणि त्याच्या मागचं एक मॅजिकल गणित बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला त्याची हेल्प होईल. मग आपण तिकडेच जाऊया. बघा मग इकडे जे मला तुम्हाला सांगायचं आहे ते याच्यात मी उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे तुमच्या आणि माझ्यासारख्या लोकांसाठी फार इझी होईल हे अंडरस्टँडिंगसाठी. बरेचसे लोक आहेत ज्यांना प्रेडिक्शन करायचं असतं, तर ते प्रेडिक्शन किती % सक्सेसफुल आहे त्याचा एक गेज आहे. आणि म्हणून एक पहिला व्हिडिओ मी जेव्हा बॉन्ड मार्केटच्या रिलेटेड सांगितला होता किंवा तुम्हाला आत्ता जो रिसेंटली 2 वीक पूर्वी जो एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यात मी स्टँडर्ड डेव्हिएशन एक्सप्लेन केलं होतं की हाऊ डज इट वर्क. मग तुम्ही काय करा, तुम्हाला जर कळलं नसेल हा व्हिडिओ, तो आधी तो पण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला याची लिंक लवकर मिळेल आणि तुम्हाला कळून येईल मला काय म्हणायचं ते. मग आपण पुढे जाऊया. सो व्हॉट इज इट, हे मी तुम्हाला एका सिम्पल एक्झाम्पलद्वारे एक्सप्लेन करणार आहे. इट इज लाईक अ फीवर टू अ मॅन. म्हणजे आपण नॉर्मली आउट ऑफ 100 इयर्स सगळेच जण एक 75 एज किंवा 85 असं तर होत नाही ना की सगळेच्या सगळे 100 वय जगतायत. नाही, असं तर पॉसिबल नाही आहे, प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. पण लोक जगतात. ऍव्हरेज एज लोकांचं किती आहे, ऍव्हरेज एज लेडीज लोकांचं किती आहे, जेंट्स लोकांचं किती आहे, डिपेंड, ज्याला आपण डेथ रेट म्हणतो. मग आपण असं बघितलंय की मेल्स लवकर जातात आणि फिमेल्स उशिरा जातात. त्याचा याच्याशी काय संबंध नाहीये, पण मी तुम्हाला एक एक्झाम्पलद्वारे समजवण्याचा प्रयत्न करतोय. पण नॉर्मली आपण जे बिडा स्प्रेडचा जो मागचा व्हिडिओ होता आपला बिडा स्प्रेड, त्याच्यामधला जो डिफरन्स आहे, कोण किती हायेस्ट प्राइसला बिड करते, कोण किती लोएस्ट प्राइसला बाय करते, त्याच्यावर डिफरन्स जो आहे त्याला आपण व्होलॅटिलिटी असं म्हणतो. मी फीवर टू अ मॅन का म्हटलंय, नॉर्मली आपल्याला जेव्हा ताप येतो तेव्हा आपलं बॉडी टेम्परेचर सडनली राईज होतं आणि सडनली राईज झालंय हे आपल्याला आतून तर कळायला येतं, पण आपण त्यासाठी थर्मोमीटरचा वापर करतो आणि ते आपल्याला टेम्परेचर सांगतं की किती ताप आहे समोरच्याला. मग त्याच्यावर डॉक्टर काय करतात, डॉक्टर काही प्रिस्क्रिप्शननी औषधं लिहून देतात. ती औषधं घेतली की आपलं बॉडी टेम्परेचर परत नॉर्मल होतं. विक्स इज नथिंग बट द सेम. विक्स हॅज अ टेंडन्सी दॅट इट रायझेस, इट मे फर्दर ड्रॉप ऑल्सो. म्हणजे हे वाढणार सुद्धा असतं किंवा ते पडू पण शकतं, डिपेंड्स. काही इव्हेंट्स असतात, कॉर्पोरेट कॅलेंडर्स आहेत, इकॉनॉमिकल ड्रिव्हन फोर्सेस आहेत, मग त्याच्या सगळ्या अनुभवांवरती हा विक्स अवतरलेला असतो. मग विक्स काय सांगतं, आजपासून पुढचे 30 दिवस काय होऊ शकेल याचं एक गेज, याची एक रेंज आपण बांधण्याचा प्रयत्न करतो या विक्सवरती.
मग ते कसं कॅल्क्युलेट करायचं हे मी तुम्हाला शिकवतो. त्याच्या आधी आपण थोडंसं पुढे जाऊया. अॅन्युलाइज व्होलॅटिलिटी, जी वार्षिक व्होलॅटिलिटी आहे, से फॉर एक्झाम्पल मगाचंच उदाहरण मी घेतो. मला मागच्या वर्षी ताप आला समजा, तर ह्या वर्षी येईलच याची गॅरंटी आहे का? कारण सीझनल आहेत सगळ्या गोष्टी. घ्या, आपल्या बॉडीला सुद्धा काही बाहेरच्या गोष्टी सीझनल आहेत. आता सध्या तुम्ही बघताय कोरोना पॅन्डेमिक चालू आहे, बरेचसे लोक पॉझिटिव्ह आढळतात, बरेचसे लोक त्यांना कळतही नाही की त्यांना सिम्पटम्स आहेत की नाही, बट दे आर कॅरिंग इट. याच्याशी काही संबंध नाही विक्सशी, पण एक नीट लक्षात घ्या, ह्याच गोष्टींमुळे आपल्यासारखे लोक, म्हणजे खास करून मी आपल्यासारखे का म्हणतो, कारण आपण अभ्यासात तेवढा वेळ देत नाही. मग जर तुम्हाला प्रेडिक्शन करायचं असेल तर कुठल्याही गोष्टीचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. मग कॅल्क्युलेट ॲज अॅन्युलाइज व्होलॅटिलिटी म्हणजे काय ते तुम्हाला सांगतो. एका वर्षात जेव्हा विक्स कॅल्क्युलेट केलं जातं तेव्हा समजा 10% राईज झाला, तर एका वर्षात विक्स वर 10% राईज होऊ शकतं किंवा विक्स 10% खाली जाऊ शकतं. आता राईज आणि ड्रॉप याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, आणि म्हणूनच तो तुम्ही बिडासचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही इथे बघा. मी इथे तुम्हाला लिंक टाकतो, त्याच्यामध्ये तुम्हाला लवकरच कळेल की बिडास स्प्रेडने काय तुम्हाला फायदा करून देईल ट्रेडिंग सेशन्स मध्ये. मग व्होलॅटिलिटी इंडेक्स इज अ मेजर ऑफ द अमाउंट बाय विच अंडरलाइंग इंडेक्स इज एक्सपेक्टेड टू फ्लक्च्युएट. हे जे मी तुम्हाला सांगितलं आता तेच आहे. मग आपल्याला थर्मोमीटर पाहिजे, आणि तो थर्मोमीटर म्हणजेच आपलं रिडिंग पाहिजे. आपल्याला ऑप्शन चेन वाचता आली पाहिजे, आपल्याला निफ्टी ऑप्शन चेन बघता आली पाहिजे, आपल्याला त्याचं एक अंदाज बांधणी करता आली पाहिजे. मग त्याचं एक टेक्निकल अनालिसिस सुद्धा आहे, जो भाग आहे त्याचा, ते पण आपण बघणार आहोत. आपण आधी पुढे जाऊया. विक्सला आका पण म्हणतात, आका, AKA व्होलॅटिलिटी. बरेचसे लोक ज्यांना ट्रेडिंग हा कन्सेप्ट फक्त स्टॉक घेणे आणि विकणे एवढाच माहिती आहे, ज्यांना F1 सेगमेंट अजिबात माहित नाही, ज्यांना फ्युचर्स अँड ऑप्शन्स अजिबात माहित नाही. जेव्हा तुम्ही फ्युचर्स अँड ऑप्शन्स मध्ये याल तेव्हा तुम्हाला बरेचसे टर्म्स असे आहेत जे कदाचित तुम्ही ऐकले असतील किंवा आजतोवर तुम्ही ऐकले पण नसतील, आणि म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा एक प्रयत्न आहे. मग व्होलॅटिलिटी कॅल्क्युलेट कशी केली जाते? व्होलॅटिलिटी अँड द व्हॅल्यू ऑफ इंडिया विक्स, त्यांचं कोरिलेशन काय? इट इज एक्झॅक्टली अपोजिट कोरिलेशन आहे, निगेटिव्ह कोरिलेशन आहे. म्हणजे काय होतं, when the VIX rises market goes down, when the VIX drops market goes up. This is the correlation as of now. हे हिस्ट्री मध्ये मागे असंच झालेलं आहे आतापर्यंत. पण विक्स एक कालांतराने चढत उतरत असतो सारखा. असं होत नाही की तो फक्त असाच चढतो आणि असाच पडतो, असं नाही होत ते कधी. विक्स कालांतराने असा होत असतो, वर खाली होत असतो. मग त्याची एक रेंज 30 दिवसाची आपल्याला बघायला मिळते. आपण 30 दिवसाची रेंज नक्की काढू शकतो विक्स मध्ये. तुम्ही जर ऐकलं असेल, लेमन ब्रदर्स जेव्हा झाला होता इव्हेंट, तेव्हा सडनली विक्स खूप पीकनी राईज झाला होता. पण कोरोना पॅन्डेमिक मध्ये सर्वात जास्ती विक्स राईज झालेला आहे इन द मंथ ऑफ मार्च मध्ये. मग त्याची एक शीट, गुगल शीट पण मी तुम्हाला शेअर करतोय या स्क्रीनवरती तुम्हाला समजण्यासाठी. मग आपण पुढे जाऊया. मी जे म्हटलं त्याचा हा ग्राफ आहे, तुम्ही बघा. मार्च 2009 पासूनचा मी इथे डेटा घेतलेला आहे. एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला डिसेंबर 13 पर्यंत दाखवलेलं आहे. आता सुद्धा आपल्याला स्ट्रेच करून हे सगळं डाउनलोड करता येईल, पण रेडीमेड डेटा आजकाल ऑनलाईन सगळीकडे अवेलेबल आहे. त्याचं एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला तुमच्या समजण्यासाठी हा ग्राफ समोर ठेवलेला आहे. ही जी येल्लो लाईन आहे ही विक्सची लाईन आहे, आणि ही जी ब्ल्यू लाईन आहे त्याला आपण निफ्टीची लाईन म्हणतो. तुम्ही बघा, निफ्टी जेव्हा वर आहे तेव्हा विक्स कमी होताना दिसेल तुम्हाला. जेव्हा जेव्हा निफ्टीनी डाऊन मोमेंट दिसलेली आहे तेव्हा तेव्हा विक्स तुम्हाला राईज होताना दिसेल. हेच मला तुम्हाला सांगायचं होतं की ही रेंज जर तुम्हाला कळली तर तुम्हाला मार्केटमध्ये ऍटलिस्ट अशा ठिकाणी राहता येईल की आपले कुठले स्टॉक्स किती रिस्की आहे, आपला कुठला इंडेक्स किती रिस्की आहे, हे सगळं तुम्हाला बघता येईल. मग त्याचा एक फॉर्म्युला आहे, मी जे तुम्हाला म्हटलं होतं. फॉर्म्युला काय आहे की आत्ताचं तुम्ही प्रेझेंट विक्स घ्या आणि त्याला स्क्वेअर रूट टाइम करा.
स्क्वेअर रूट ऑफ टाइम म्हणजे काय, 365 डेज म्हणजे 12 मंथ्स. मग आपण 12 जर स्क्वेअर रूट जर घेतलं, विच इज नथिंग बट कम्स टू 3.42 और 44. मग विक्सला जर तुम्ही स्क्वेअर रूट ऑफ टाइमने डिवाइड केलं आणि त्याचं पर्सेंटेज काढलं तर तुम्हाला डेफिनेटली विक्सचा पर्सेंटेज चेंज मिळेल की किती विक्स वर जाऊ शकतं किंवा किती विक्स खाली येऊ शकतं. समजा विक्स वर जाणार असेल असं तुम्ही एक अंदाज बांधणी केलेली आहे. फॉर एक्झाम्पल आता मार्केट आहे आज 12,000. समजा 5% विक्स राईज झाला किंवा 5% विक्स डाऊन गेला. सो दिस इज व्हॉट आय वॉज टॉकिंग टू यू की मार्केटमध्ये विक्स 5% जेव्हा वर जाईल तेव्हा तो कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकतो, विक्स 5% डाऊन जाईल तेव्हा तो कुठल्या रेंज पर्यंत येऊ शकतो. या दोघांमधला जो डिफरन्स आहे त्याला आपण नथिंग बट रेंज म्हणतो, रेंज. मग ते रेंज जर आपल्याला माहिती असेल तर आपण मार्केटमध्ये पैसे नक्की आपल्याला कमवता येतात. मग एक क्लिअर कट अंडरस्टँडिंग साठी मी काय केलंय, एक्सपेक्टेड व्होलॅटिलिटी एक उदाहरण म्हणून मी घेतलेलं आहे की समजा आता विक्सची जी व्होलॅटिलिटी आहे ती 16.80 आहे. ठीक आहे. मग तुम्ही काय करायला पाहिजे, त्या 16.80 ला डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ 12. कारण मी का म्हणतो 12 मंथ्स, एका वर्षात किती महिने, किती येतात महिने, 12. बरोबर आहे. आणि आपल्याला हे विक्स जे प्रेडिक्शन देते हे नियर टर्म म्हणजे 30 डेज मध्ये काय होणार आहे याचं प्रेडिक्शन विक्स देतं आपल्याला. मग आपण एक्सपेक्टेड व्होलॅटिलिटी निफ्टीमध्ये किती येईल येत्या 30 दिवसामध्ये हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे. नॉर्मली बघा सॅटर्डे संडे मार्केट्स बंद असतात. बरोबर आहे. म्हणजे एका महिन्यात 20 दिवस हार्डली आपल्याला ट्रेडिंगचे मिळतात किंवा 18 दिवस जर हॉलिडेज वगैरे आले तर. जर तुम्ही 2 महिने असे कन्सिडर केले तेव्हा 18 आणि 18 असे 36 दिवस ट्रेडिंग सेशन्स आपल्याला मिळतात मार्केट्समध्ये. मग जवळपास जर 36 तुम्ही जर डेज बघितले याचा अर्थ काय, आपल्याला नथिंग बट विदिन 2 मंथ्स ऑफ टाइम म्हणजे विक्स जो आज आहे, मी जर 36 दिवस किंवा 34 दिवस म्हणतोय आणि माझे ट्रेडिंग सेशन्स मध्ये मला फक्त 18 दिवस समजा ट्रेडिंगला मिळणार आहेत, म्हणजे मला 2 महिन्याचे जे ट्रेडिंग आहे ते मला एका महिन्यात मला रिझल्ट त्याचा दिसणार आहे. म्हणजे मी प्रेडिक्शन आत्ताच करू शकणार आहे की 2 महिने पुढचे काय होणार. थोडंसं कन्फ्युज झालं असेल तर मी परत एकदा सांगतो. एका महिन्यात ट्रेडिंगसाठी 18 दिवस असतात, तर 2 महिन्यामध्ये आपल्याकडे जवळपास 36 दिवस असतात. मग हे 2 महिने जे आहेत, आपण नॉर्मली काय म्हणतो विक्स जे आहे ते 30 डेज मध्ये आपल्याला सांगणार आहे काय होत आहे ते. मग जर 18 दिवस आणि 18 दिवस असे जर मी दोन्ही ऍड केले तर टोटल डेज किती होतात, 36. म्हणजे विक्स ऍक्च्युअली आपल्याला क्लोज टू 2 मंथ्सचं प्रेडिक्शन देतात की मार्केट किती वर जाऊ शकतं किंवा किती खाली येऊ शकतं. हेच मी तुम्हाला ह्या उदाहरणामध्ये खाली इथे मेन्शन केलेलं आहे की फॉर द नेक्स्ट 1 मंथ, आधी मी 1 मंथचं काढतोय मग 2 मंथचं मी डिवाइड करणार आहे. 16.80 डिवायडेड बाय 3.4. 3.4 म्हणजे काय, स्क्वेअर रूट ऑफ 12, 12 महिने आहेत म्हणून, विच कम्स टू 4.85%. म्हणजे आज जिथे मार्केट आहे, समजा आज 12,000 मार्केट आहे, 12 चौक 48 आणि 12 पंचे 60 म्हणजे 600 पॉइंट्स. 5% मी घेतो राऊंड फिगर तुमच्या समजण्यासाठी. मी 12,600 ला पण मार्केट जाऊ शकतं किंवा 600 पॉईंट अजून कमी. म्हणजे 12,000 जर 600 पॉईंट तुम्ही वजा केलेत तर किती येणार, 11,600. म्हणजे मार्केट पुढच्या एका महिन्यामध्ये कदाचित 12,600 किंवा 11,600 या रेंज मध्ये येऊ शकतं. हे ह्या कॅल्क्युलेशन मधनं आपल्याला कळतं. मग ह्याच्या नंतरचा जो भाग येतो त्याला आपण ऑप्शन चेन म्हणतो. ओपन इंटरेस्ट, कुठे जास्ती रायटिंग करतायत, कुठे जास्ती कॉल बायर्स आहेत, कुठे जास्ती पुट बायर्स आहेत. मग हे तुम्हाला सगळं बघायला मिळतं. आणि मी ह्याच्यातनं एक उदाहरण म्हणून तुम्हाला खाली एक नोट दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल शॉर्टिंग ऑप्शन. शॉर्ट म्हणजे काय, नॉर्मली बऱ्याचशा लोकांना असं माहिती आहे की मार्केट पडतं तेव्हा नुकसान होतं असंच माहिती आहे बऱ्याचशा लोकांना. पण नाही, जे स्पेक्युलेट करतात, ज्यांना ट्रेडिंग कसं करायचं हे माहिती आहे, जे शॉर्ट्स बनवतात मार्केट्समध्ये, म्हणजे जेव्हा मार्केट खाली येणार असेल तेव्हा सर्वात जास्ती पैसा बनवला जातो. म्हणूनच रिसेंटली सेबीनी काही नवीन नियम आणलेले आहेत. ते पण तुम्ही NSE च्या वेबसाईटवर जाऊन किंवा सेबीच्या वेबसाईटवर जाऊन बघू शकता की नवीन रूल काय आहेत. इंट्राडे आता इन अ वे हळूहळू हे
बंदच होणार आहे. सध्या काही कालावधी तुम्हाला दिसेल आता होताना, पण व्हेरी सून तुम्हाला इंट्राडे सुद्धा बंद झालेलं दिसेल. कारण की फिजिकल डिलिव्हरीचे जे शेअर्स आहेत, जेव्हा मी ते सेल करतो तेव्हा ते T+2 डेज मध्ये माझ्या अकाउंटमध्ये येतात. म्हणजे काय, ऍक्च्युअल पैसा जो आहे तो माझ्या 2 दिवसानंतर माझ्या हातामध्ये येतो. मग जेव्हा पैसा माझ्या 2 दिवसानंतर माझ्या हातामध्ये येईल तेव्हा आणि तेव्हाच मी पुढचं काहीतरी बाईंग करू शकतो. हा वेगळा भाग आहे. हे फक्त तुम्हाला एक्झाम्पल म्हणून मी समजवलेलं आहे. मग हा एक चार्ट तुमच्या माहितीसाठी बघितलाय आणि दाखवलाय ना इथे. तुम्ही investing.com वेबसाईटवर जर गेलात तर तिथे तुम्हाला हा चार्ट इंडिया विक्स टाईप करा सर्च मध्ये, आणि हा कॅन्डलस्टिक्सचा चार्ट तुम्ही हा 1 मंथचा, मी हा 1 मंथचा घेतलेला आहे. तुम्ही बघा रेंज बघा काय आहे ते. जानेवारी 2010 पासून जानेवारी 2020 म्हणजे मागच्या 10 वर्षाचा मी विक्स घेतलेला आहे. आत्ता तो जवळपास 86 ला टच केलेला हायएस्ट, जेव्हा इन द मंथ ऑफ मार्च मार्केट खाली आलं होतं आणि आता मार्केट परत वर जायला लागले, तसा हा विक्स परत 17.51 किंवा 20.38 लोएस्ट गेला होता 17.51, आता परत 20.38 ला तो आहे. याचाच अर्थ काय, इथे मी खाली एक ॲरोनी तुम्हाला बटन दाखवलंय की डे रेंज 17 ते 21 ही त्याची डे रेंज आहे एक्झाम्पल, आणि 52 वीक रेंज म्हणजे काय, एका वर्षात विक्स किती खाली जाणार आहे आणि किती वर गेलेला आहे. 86 वॉज द विक्स, जवळपास 90च्या ठिकाणी. तुम्ही विचार करा त्यावेळेला ज्यांनी प्रीमियम सेल केले असतील त्यांना किती पैसा मिळालेला असेल. प्रीमियम सेल करणे हा वेगळा भाग आहे, हा त्याचा वेगळा ऑप्शनचा टॉपिक आहे, त्यामुळे मी तुम्हाला कन्फ्यूज इथे करत नाही. इथे फक्त आपण विक्स बद्दल बोलतोय, म्हणून मी विक्सच्या निगडीत जे काय ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. मग हा एक ग्राफ तुम्ही बघा. मी काय केले, प्रत्येक मागच्या 5 वर्षाचं एक उदाहरण घेतलेलं आहे. मार्च 2016, मार्च 2017, मार्च 2018, मार्च 2019 आणि मार्च 2020. आणि हायएस्ट पॉइंट, विक्सचा हायएस्ट पॉइंट किती गेला होता, मार्च 16 मध्ये 20 गेला होता, मार्च 17 मध्ये 14 होता, मार्च 18 मध्ये 16 होता, मार्च 19 मध्ये 18 होता, आणि मार्च 20 आता करोना पॅन्डेमिकमुळे सर्वात हायएस्ट 86 विक्स होता. 86. ज्यांना कोणाला हे विक्सचं नॉलेज आहे तुम्ही सांगा, ते लोक किती आज पैसे बनवत असतील. नुसतं विक्स बघून मार्केटमधनं आपल्याला अंदाज बांधणी नाहीये, पण येस विक्स बघून आपल्याला डेफिनेटली एक रेंज माहिती पडते की कुठल्या रेंजमध्ये मार्केट पुढच्या 30 दिवसात वर खाली होणार आहे. आणि म्हणून विक्सचा अभ्यास करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. मी तुम्हाला एका वेबसाईटवर घेऊन जातो जिथून तुम्ही विक्स कसं बघायचं हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. हीच ती वेबसाईट आहे. तुम्ही www.investing.com ला जा, इंडायसेस मध्ये जा आणि इंडिया विक्स टेक्निकल्स मध्ये जा. जो मी तुम्हाला ग्राफ मागे दाखवला होता कॅन्डलस्टिक्स मध्ये, तोच ग्राफ तुम्हाला इथे बघायला मिळेल. हे बघणं गरजेचं आहे. ज्यांना पैसे कमवायचे, ज्यांना घरात बसून आज काहीतरी करायचंय, ज्यांना 10,000 20,000 सुद्धा मायने रखतात, म्हणजे त्यांना महत्व आहे त्याचं, त्यांच्यासाठी सुद्धा हा एक प्रयत्न आहे छोटा व्हिडिओचा, की बाबा टेक्निकल अनालिसिस हा वेगळा जरी भाग असला तरी मला रेंज नक्की माहिती पडेल का विक्स बघून. मग आपण काय करूया, मी तुम्हाला वेबसाईटवर पण घेऊन जातो. मग तुम्ही काय करा, NSE इथे गुगलमध्ये जा, गुगलमध्ये हिस्टॉरिकल डेटा इंडिया विक्स म्हणून टाईप करा, तुम्हाला ही स्क्रीन उघडेल समोर. याच्यामध्ये तुम्ही तुमचा टाइम पिरियड टाका. नॉर्मली मी काय केलंय, मी तुमच्या समजण्यासाठी एका महिन्याचे एक्झाम्पल घेतले, कारण मला 30 ट्रेडिंग डेज मी जे तुम्हाला आता मगाशी समजावलं त्याचा एक तुम्हाला हिशोब समजवायचा आहे. मग मी काय केलं, 1 सप्टेंबर पासून आता 12 ऑक्टोबर पर्यंत, ठीक आहे, 1 सप्टेंबर पासून आता 12 ऑक्टोबर. आपण 1 सप्टेंबरला असं समजा की तुम्ही आता सप्टेंबर महिन्यात आहात, बरोबर आहे, आणि तुम्हाला आता ऑक्टोबर महिन्याची माहिती पाहिजे काय होणार. तर आपण क्रॉस चेक करूया की तसं होणार आहे का नाही होणार, किंवा आता आज जे झालंय मार्केटमध्ये, आजची जी विक्सची व्हॅल्यू आहे ती किती आहे, हे आपण सप्टेंबर महिन्यात असं आपण समजूया आणि आपण कॅल्क्युलेट करूया. मग मी काय केलं, एक डाउनलोड केलं डेटा एक्सेल शीट मध्ये,
तुमच्या माहितीसाठी मी इथे एक एक्सेल शीट पण दाखवतो. बघा, हा डेटा मी डाउनलोड केला सप्टेंबर महिन्यापासून आता ऑक्टोबरच्या 9 तारखेपर्यंत. म्हणजे सप्टेंबर 11 ते ऑक्टोबर 11 व्हायला पाहिजे, बरोबर आहे. आजची तारीख आहे 12. ठीक आहे. हा डेटा जो अवेलेबल आहे तो ऑक्टोबर 9 पर्यंतचा आहे वेबसाईटवरती. आपण समजून घेऊया की आपण सप्टेंबर महिन्याचं प्रेडिक्शन करण्याचा प्रयत्न करतोय. मग मी काय केलं, जो हाय आणि लो आहे याचा, या सगळ्यांना इथे मी एकत्र सिलेक्ट केलं आणि सिलेक्ट केल्यानंतर या सगळ्यांचं मी ऍव्हरेज व्हॅल्यू पकडली. इथे तुम्हाला दिसते खाली ऍव्हरेज व्हॅल्यू 19.74. या सगळ्याचं जे काही ऍव्हरेज आहे आत्ता ते 19.74 आहे. मग मी काय केलं, 19.74 म्हणजे जवळपास आपण मगाशी सांगितलेल्याप्रमाणे 18 दुणे 36, 18 दिवसाचे ट्रेडिंग सेशन मिळतं आपल्याला एका महिन्यामध्ये, आणि 36 दिवसाचे लगभग एका महिन्यामध्ये आपल्याला 2 महिन्याचे ट्रेडिंग सेशन इनडायरेक्टली मिळतात ड्यू टू हॉलिडेज. मग मी काय करणार आहे की हे जे 9.87 आहे ही व्हॅल्यू आलेली आहे त्याची, ही कशी आलेली आहे बघायचं. 19.74 हे डायरेक्टली डिवाइड बाय मी 2 केलं, पण असं आपल्याला करायचं नाही अजिबात, हे लक्षात घ्या. आपल्याला काय करायचंय, मगाशी मी सांगितलेल्याप्रमाणे स्क्वेअर रूट ऑफ टाइम म्हणजे 12. स्क्वेअर रूट ऑफ 12 किती आहे आपल्याला ते पण बघायचंय. मग आपल्याला काय करायचंय, आपल्याला या फिगरला स्क्वेअर रूट ऑफ 12 म्हणजे 3.4 स्क्वेअर रूट ऑफ 12 जो आहे, तर ह्या 19.74 ला 3.4 ने डिवाइड करायचं. आपण काय करूया, इथेच दिस डिवाइडेड बाय 3.4 किती आहे 5.80. 5.80 ची व्होलॅटिलिटी आहे जी मूव्ह होणार आहे. पण हे आपण काय सांगितलं होतं, 18 दुणे 36 म्हणजे 2 महिन्याचं ट्रेडिंग सेशन आपल्याला बघायला मिळतं एका महिन्यामध्ये. मग आपण ह्या फिगरला सुद्धा डिवाइडेड बाय काय करणार आहोत, 2 करणार आहोत. 5.80 डिवाइडेड बाय 2 इक्वल टू 2.90. मग आता आपल्याला काय बघायचंय की जर आपण हे प्रेडिक्शन केलं होतं कधी, सप्टेंबर 11 तारखेपासून, सप्टेंबर 11 ला आपण हे प्रेडिक्शन केलं होतं की बाबा वेक्स 2.90 च्या आसपास वर जाईल किंवा 2.90 च्या आसपास खाली जाईल. हे आपण ऑलरेडी प्रेडिक्शन केलं होतं. मग हे कुठेतरी मॅच झालंय का, कुठे आपल्याला दिसतंय का की हे मॅच झालेलं आहे की नाही, ते आपल्याला क्रॉस चेक करायचं आहे. मग आपण काय करूया, आपण वेबसाईटला जाऊया. की किती पर्सेंट मार्केट मूव्ह झालेलं आहे. मग मी एक्झॅक्टली 9 तारीख त्याचा पुढचा दिवस, राईट आफ्टर द क्लोजिंग, बघा मार्केट्स किती पर्सेंटनी मूव्ह झाले, 2.06%. आणि मगाशी सांगितलेल्याप्रमाणे आपण एक्झॅक्टली 2.09 च्या आसपास प्रेडिक्शन केलं होतं. मग मार्केट्स ब्रॉडली आपल्याला समजू शकतात, पण त्याच्यात प्लस आणि मायनस दोन्ही पॉइंट्स आहेत. म्हणजे काय की आपलं एखादं जर टार्गेट लवकर अचीव झालं तर आपण त्याच्यापेक्षा जास्ती एक्सपेक्टेशन करू नये. कारण जो माणूस इकॉनॉमी बद्दल जास्ती आढावा ठेवतो किंवा त्याचं सायकल्स, इंटरेस्ट रेट्स किंवा कंपनी कॅलेंडर रिझल्ट, हे सगळ्या गोष्टी त्याला माहिती असतात, तो ह्या विक्सच्या अनुषंगाने चांगले पैसे बनवू शकतो. तुम्हाला मी एक अजून सजेशन देईन की जर आपल्याला आज माहिती आहे की पुढे काय होणार आहे, रेंज माहिती आहे, रेंज, भविष्य नेहमी खरं ठरतं असं नाहीये, पण रेंज एक आपल्याला ब्रॉडली माहिती असू शकते, पॉझिटिव्ह साईडला पण किती आणि निगेटिव्ह साईडला पण किती. आणि जर मार्केट करेक्ट झालं चांगलं आणि 10% समजा करेक्ट झालं किंवा 7% करेक्ट झालं,
आणि त्यावेळेला जर तुम्ही इंडेक्स फंड मध्ये पैसे लावले, समजा 2-2.5 लाख रुपये एकदम लावले आणि तुम्हाला 2-3 महिन्यातच 8 to 10% रिटर्न समजा आले रिकवर होऊन, तर तुम्ही मला सांगा ते रिटर्न चांगले नाही आहेत का? डेफिनेटली चांगले आहेत. आज तुम्ही बँकेत पैसे ठेवायला गेलात, तुम्हाला 5% to 6% एवढंच व्याज मिळतंय. मग हाच अभ्यास जर करून आपण वेल्थ क्रिएट करायचा प्रयत्न केला, तर सामान्य माणसाला सुद्धा ह्याच्यामध्ये भाग घेता येतो. आणि अर्थात ह्याच्यासाठी डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे, अर्थात त्याला थोडंसं टेक्निकल नॉलेज असणं गरजेचं आहे, आणि अर्थात त्याचा थोडासा अभ्यास असणं गरजेचं आहे. मग मला हा व्हिडिओतनं हाच एक प्रयत्न होता की आपण विक्सच्या अनुषंगाने आपण प्रेडिक्शन्स, एक रेंज आपल्याला काय आहे ते आपण करू शकतो आणि त्याप्रमाणे आपल्या पोझिशन्स आपण बनवू शकतो. हे उदाहरण मी निफ्टी 50चं घेतलेलं आहे विक्सच्या आधारावरती. तुम्ही ते पर्टिक्युलर स्टॉकला सुद्धा अप्लाय करू शकता. कारण नॉर्मली मार्केटमध्ये लिक्विडिटी जेव्हा असेल तेव्हाच तुम्हाला चांगले काहीतरी रिझल्ट्स येतील, आणि तो अभ्यास पण एक वेगळा अभ्यास आहे. आजचा विषय जो होता हा विक्स वरती होता, म्हणून मी काय करतो, माझा हा व्हिडिओ इथेच थांबवतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तुम्ही सबस्क्राईब करा, तुम्ही कमेंट सुद्धा करा, आणि तुम्हाला आवडला तर तुम्ही शेअर करा, आपल्या लोकांमध्ये शेअर करा ज्यांना खरंच आज वेल्थ क्रिएशन करायचंय. त्यांच्यासाठी बरेचशा ऑपॉर्च्युनिटी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. इट मे बी वन ऑफ द थिंग. तर मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो आणि रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू सो मच.